चला हवा येऊ द्या या मराठी सिरियलमध्ये त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं आहे प्यारवाली लव्ह स्टोरीच्या पूर्ण टीमला. तू काय सांगशील? तुझं गाणं ऐकण्यासाठी तर प्रत्येकजण असा आसुसलेला असतो. काय सांगशील? इथे या मंचवर आली आहेस तू कॉमेडी शोच्या. कसा आहे हा एक्सपिरियन्स? याच्या आधी तू प्रमोशनसाठी कुठे गेलेलीस का? प्यारवाली लव्ह स्टोरीचं प्रमोशन असं हे पहिलंच आहे माझ्यासाठी. आणि मी आज या फ्लोअरवर येऊन हसून म्हणजे मला टेन्शन आलं होतं की मी आता कशी गाणार आहे, कारण मला हसून हसून आवाज दुखायला लागला, गालाची अशी हाडं दुखायला लागली होती, माझं पोट दुखायला लागलं होतं. प्रत्येक आर्टिस्टची एनर्जी, एव्हरीबडी, निलेश भाऊ, दादा, सगळेजण, आमचे फोटोतले आजोबा, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट एक सरप्राईज होतं. आणि मी प्रचंड म्हणजे वेळ लागला होता मी आता नेहमी हा शो फॉलो करणार आहे, नेहमी बघणार आहे. आणि आय एम व्हेरी हॅपी की मराठीत असा शो एवढ्या चांगल्या लेवलचा शो आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. आपण कपिल शर्माचा पण शो पाहत आलोय, तर कुठेतरी ही सिमिलॅरिटी वाटते का? म्हणजे बरोबर आहे की कॉन्सेप्च्युअली सिमिलॅरिटी असू शकते दोन कार्यक्रमांमध्ये, पण मूळ भाषा संस्कृती वेगळी असल्यामुळे आणि ऑडियन्स, प्रत्येक ऑडियन्सची एक मेंटॅलिटी असते. सो हिंदी ऑडियन्सची मेंटॅलिटी वेगळी आहे, मराठीची वेगळी आहे. मराठी ऑडियन्सला पचेल, रुचेल असा कार्यक्रम करणे इज अ चॅलेंज. म्हणजे कॉन्सेप्ट नुसती कॉपी करून चालणार नाही, त्यांनी तो कंटेंट वाईज इतका सुंदर केला आहे. मला वाटतं ह्याचं पूर्ण श्रेय चला हवा येऊ द्या आणि झीच्या सगळ्या टीमला दिलं पाहिजे. मग आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुझ्या आवाजातलं एक गाणं म्हणून दाखव ना. म्हणजे आम्ही बरेच दिवसातून ऐकायला मिळेल आम्हालाही. नाही, मी आज प्यारवाली लव्ह स्टोरीच्या प्रमोशनसाठी आले होते आणि मला आय एम व्हेरी थँकफुल टू अमित राज आणि संजय दादा की इतकं गोड गाणं मला दिलं त्यांनी. व्हेरी व्हेरी हॅपी. ते मी तुमच्यासाठी सादर करते. मेहंदीच्या गंधाने मन दरवळले, श्वासात भास कुणाचे विरघळले, हे वळून बघणे, हळूच हसणे, हलके हलके लाजणे, नटले सजले मनात भरले, रूप तुझे ग चांदणे, बावरी 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 बावरी. थँक्यू सो मच. आणि प्यारवाली लव्ह स्टोरीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इंधे, राजश्री मराठी.